शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाखा उद्घाटनाचा जोरदार धडका। शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना विभागीय नेते सुनील प्रभू व शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांची जोरदार मोर्चे बांधणी। महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पैलवान विशाल सिंग राजपूत यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून महानगरपालिकेमध्ये शाखा उद्घाटनाचा धडाका राजपूत यांनी लावला असून प्रत्येक प्रभागामध्ये जास्तीत जास्त शाखा बांधणीचे काम सुरू असून आज सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील चांदणी चौक व प्रभाग क्रमांक 10 मधील रेल्वे स्टेशन चौक सांगली इथं शाखा उद्घाटन करण्यात आले। याचं नियोजन उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार, सांगली विधानसभा क्षेत्र संघटक लक्ष्मण वडार, शहर प्रमुख रवी कुकडे व मयूर घोडके यांनी केले, तर जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले। आज शिवसेना राज्य संघटक व सांगली शिवसेना महानगरपालिकेचे निरीक्षक नावेज मुल्ला व सांगली विधानसभा संपर्क प्रमुख प्रथमेश गायकवाड यांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मीटिंग संपन्न झाली। तरी राज्य संघटक नवेज मुल्ला यांच्याकडून सर्व उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आले व तशी तयारी झाली असल्याचं जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार, महादेव मगदूम, तालुका प्रमुख प्रताप विचारे, सनी कोरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे, विष्णू पाटील, विधानसभा संघटक लक्ष्मण वडार, किरण कांबळे, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, रवी कुकडे, रुपेश मोकाशी, मिरा शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, विठ्ठल संखपाळ, युवा सेना मिरा शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत, सांगली शहर उपप्रमुख संतोष पाटील, राम काळे, उपजिल्हा संघटक संतोष पाटील, संघटक अमोल कांबळे, पांडू लोहार, नितीन जाधव, विधानसभा समन्वयक प्रसाद रिसवडे, शिवप्रताप सातपुते, मिरा शहर समन्वयक फिरोज मुलानी, लखन भोरावत, सुजाता इंगळे, शकीरा जमादार, पॉल चॉको, अर्चना चॉको, सूरज पवार, प्रभाकर गोरे, उमेश ऐरेकर, अब्दुल मोमीन, मंतेश भोसले व शिवसैनिक उपस्थित होते। त्याला सोबत घेऊन काम करणार, जे येत नाही त्याला सोडून काम करणार, जे आडवे येते त्याच्या छातावर पाय देऊन काम करणार।